त्यांच्या माध्यमातून इथं घेण्यात आलाय। म्हणजे प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे जय हनुमान करंजडे संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर जात असताना आपण पाहू शकाल। टोटल तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी आहे पहिलं सत्र संपवण्यासाठी। तुम्हाला 5 षटके तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला इथे संपवायचे आहेत, याच्याकडे लक्ष असू द्या। दिनेश शेलार आणि सागर मात्रे अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते। तुम्ही 25 मिनिटांमध्ये 5 षटके जर संपवली नाही टीम तोंडे संघ, तर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या। सर्व संघाला विनंती असेल की टाइम अलर्ट असेल, 6 षटकाचे सामने आहेत। 6 षटकाचे सामने वेळेत संपन्न खरं तर झाले पाहिजेत। कोणालाही बॅड लाईट स्पॉटला खरं तर सामने जावं लागणार नाही, याच्याकडे सर्व संघांनी लक्ष केंद्रित करा। आपण पहिल्या फेरीतील दुसरी लढत पाहत आहोत। दुसऱ्या फेरीमध्ये जय हनुमान करंजडे विपक्ष RKCC तुंडरे। आदरणीय शैलेशजी चव्हाण साहेबांचं इथं शुभागमन होते। करंजडे आणि विनायकजी पोपट साहेबांचं इथं शुभागमन होते। यावा पण अतिथी मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे। त्यांच्या समवेत ओमकारजी शेलार देखील आहेत, त्यांचं देखील आपण स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करणार आहोत। चला, टायमिंग अलर्ट असेल। 12:32 झालेले आहेत। पहिला चेंडू पडल्यानंतर लगेचच टाइम तुम्हाला इथं कॉम्बॉक्स म्हणून सांगितला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला 25 मिनिटाच्या अवधीमध्ये 5 षटके तुम्हाला हतलायचे आहेत, याच्याकडे लक्ष असू द्या। पंचाचा निर्णय तो यस ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम इज ऑन। कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। विश यू गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट। दिनेश आणि सागर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये। 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतो वायडिश लॉंग ऑन मिड विकेट रिजन मध्ये अशी फिव रचना फिल्डिंगची। गोलंदाज सलामीला प्रतीक पाटील सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये। RKCC तोंडरे विपक्ष जय हनुमान करंजडे या दरम्यान बिग बॅटल रंगताना पाहायला मिळेल। पहिल्या फेरीतील आपण दुसरा सामना इथं खेळवला जात आहे। अतिशय दमदार नियोजन, बघताच प्रेमात पडावं असं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते। तर गोलंदाज प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन P1चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये तयार। रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाजाला। तर याच दरम्यान सन्माननीय जनार्दन भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं। त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तसेच सन्माननीय रामदास ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत। तर प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर तयार असेल। पहिल्या फेरीतील दुसरा सामना एन्जॉय करतोय आपण। करंजडे विपक्ष RKCC तोंडरे या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल। गोलंदाज तयार। इथे पहिला चेंडू हलक्या हाताने करतो, चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न फलंदाज सागर म्हात्रेचा राहिलाय। एक धाव जरूर पूर्ण केली जाईल, एका धाव्याने अकाउंट ओपन केलं जाते। टीम आपण पाहू शकाल जय हनुमान करंजडे संघाचा। पहिला चेंडू पिच झाला तर थोडासा उसळ घेणारा खरं चेंडू अडळला गेला, त्यामुळे खरं सन्मान दिला। पुश करो खुश रहो असं मैदानाच्या आतमध्ये आपण दृश्य पाहिलं। धाव फलकावर धावा 1 सागर म्हात्रे। स्ट्राईक रोटेट करत असताना आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरं सलामीला आलेला दिनेश खेळताना पाहायला मिळेल। दिनेश शेलार आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये। जसं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो पूर्ण स्कोर कार्ड पूर्ण दाखवलं जातो खेळाडूचा, त्या प्रकारे एक्वेरियमच्या माध्यमातून ते दृश्य दाखवण्यात आलंय। अकुट टप्प्याचा चेंडू होता, कट केला, वॉटर कॅच, चांगला झेल इथला घेतला जातोय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये। पहिला डे करारा झटका जय हनुमान क्रिकेट करंजडे संघाला। कस्तुरने तिथं झेल घेतलाय आणि विकेटचं पतन, पहिला झटका फलंदाज बाद। रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काय कॅच घेतले, वेल देखील कमी पाहायला मिळाला होता, कट केला होता, प्रॉपर टायमिंग जुळला होता, तिथे देखील पहा कौस्तुभचा झेल। अप्रतिम, व्हॉट अ कॅच, वन हँडेड कॅच इथं घेतली जाते कौस्तुभच्या माध्यमातून। पहिला करारा झटका दिनेशला परतावं लागेल, गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतलाय। जबरदस्त कॅच इथं घेण्यात येतोय। कॅच ऑफ द टुर्नामेंट या मॅच मध्ये चांगला झेल
कौस्तुभच्या माध्यमातून इथं घेण्यात येतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जय भोईर, मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान हॅलो करंजाडे संघ आपण पाहतो. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल श्रेयस 11 ताजपूर अर्थातच स्वराज हॉटेलचे ओनर खांदागावचे खांदा कॉलनी सन्माननीय पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल पाटील साहेब यावं आपण व्यासपीठावरती आज, आणि क्रांतीलाल पाटील साहेब यांना विनंती असेल यावं आपला मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान आराध्य एंटरप्राइजेस या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत अनिल म्हात्रे साहेब यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. धाव फलकावर धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक प्रगती पथावर प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जय भोईर फलंदाजीसाठी सज्ज. इथे पहा चांगला फटका, दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल सरळ 1 बाउंड सीमा पार. जय भोईरच्या बॅट मधून येतोय हा पहिला क्रॅकिंग चौकार. एकदा तुम्ही पाहू शकाल मोरबे क्रिकेट संघाने काल दहशत केली सिद्धी करोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. दुपारी केलेली कैलास पाटील यांनी प्रॅक्टिस, आणि ती प्रॅक्टिस जर पाहिली तर जबरदस्त यॉर्कर कैलास पाटीलचे कालच्या रात्रीमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. दमदार प्रॅक्टिस केली काल दिवसभर पिचवर, कारण नाईट्स मध्ये खेळत असताना त्यांना प्रॅक्टिस जरुरी असते. इथे पहा स्वीट साउंड मिडल ऑफ द बॅट, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में, सीमा पार षटकार. आपले इरादे स्पष्ट करताना आपण इथे पाहतो पहिल्या चेंडूवर चौकार आला तर वाईडिश लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध अगदी खतर चेंडू खेळून काढला होता. त्यानंतर कौ कॉर्नर रिजन मध्ये अफलातून फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग जय भोईरच्या बॅट मधून खरं तर आपल्याला पाहायला मिळालं. टोटल स्कोर बरोबर आता धावा लागलेत त्या म्हणजे 11 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक पाटील गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज राहिली. ते पहा इथे देखील चांगला चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे फेकी होईल तोपर्यंत जरूर एक धाव मिळेल. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न प्रतीक पाटील याचा आपण राहिलाय. आणि पहिलं षटक आपण पाहतो प्रगतीपथावर असताना टोटल धाव फलकावर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान करंजाडे संघ आता चांगल्या स्थितीमध्ये 12 या आकड्यावरती. 1 विकेट जरूर गमावलं होतं. त्यानंतर जय भोईरच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार जरूर आला या षटकामध्ये. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सागर म्हात्रे सलामीला आलेला फलंदाज अद्याप 1 चेंडू खेळलाय त्याने आणि 1 धाव त्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल. गोलंदाज प्रतीक पाटील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहील. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस खरं तर धाव फलकावर धावा लागले. जय हनुमान करंजाडे संघ जाऊन पोहोचलाय 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 या आकड्यावर. दिवसामध्ये कुठल्याही खेळाडूचा वाढदिवस जर असेल तर त्या खेळाडूचा बर्थडे सेलिब्रेशन केला जाईल. त्यांच्या माध्यमातून केक शॉप मधून एक बर्थडे केक दिला जाईल. द केक बेकर शॉप यांच्या वतीने तुम्हाला सुवर्ण संधी असेल आणि त्यांचे ओनर प्रेमाने आम्ही त्यांना पांडे शेठ म्हणतो स्वप्नील शेठ पाटील यांच्या वतीनं ही सुवर्ण संधी असेल. वाह क्या बात आहे. गोव्याला काय मजा केली होती मित्रांनो. एकच अख्खा गोवा मार्केट हलवून ठेवलं होतं. ते स्वप्नील शेठ पाटील द बेकर केक शॉपचे ओनर आणि कैलास डुकरी यांचे परम मित्र 5 रात्रीमध्ये दमदार एन्जॉय केला. या स्पीच क्रिएटर ज्यांची भूमिका आपण पाहतो. चला टीम तोंडरे संघ विनंती असेल टाइम अलर्ट असेल पहा 12:33 मिनिटांनी खरं तर पहिला चेंडू टाकण्यात आला होता. 7 मिनिटं खरं तर खर्च झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. याच्याकडे लक्ष असू द्या RKCC तोंडरे संघ. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग नको याच्याकडे लक्ष असू द्या. 6 षटकाचे सामने आहेत आपल्याला वेळेत सामने खरं तर संपोजित
याच्याकडे लक्ष केंद्रित करा. आता वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर साहिल मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. एक षटकाच्या अखेरीस टोटल धावफलकावर धावा लागले ते म्हणजे जय हनुमान करंजाडे संघ 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 या आकड्यावरती. गोलंदाज तयार साहिल मैदानाच्या आतमध्ये. डेब्यू बॉलर करता आपण पाहू शकाल साहिल डेब्यू करतोय गोलंदाजी मार्कवर. इथे पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातंय. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथं केला जाईल. 2 धावा सहजरित्या इथे नक्कीच मिळतील टीम करंजाडे संघाला. 2 धाब्याने धावफलक पुढे. टोटल 14 या आकड्यावरती. मोठा फटका लगवायचा चेंडू पीच झाला तर थोडीशी उचली घेणारा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. कोणताही खेळाडू तिथे शॉर्ट मिड विकेटला नव्हता त्यामुळे त्याचा फायदा इथे फलंदाजाने उचलला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा जरूर मिळतील खात्यामध्ये. जोडल्या जातील 2 धावा. टोटल 14. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये साहिल. इथे पहा डेब्यू करत असताना गोलंदाजी मार्कर टॅप केला चेंडूला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जोखीम बरा रन होता. बॅकअप करा. आउटफील्ड मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला इथे खर तर फिल्डरला. त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. जिथे 1 धाव होती तिथे मात्र टोटल 3 धावा इथे नक्कीच मिळत आहेत टीम जय हनुमान करंजाडे संघाला. नक्कीच 3 धाव्याने धावफलक पुढे. टोटल धावफलकावर धावा 17 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकाल आमचे साथी समालोचक वैभवजी भोपी आणि पंचांच्या भूमिकेत आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल शांडी पालकर यांना आपण इथे पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज साहिल आलाय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू अद्याप हाताळलेत. 5 धावा खर्च केलेले आहेत. 17 धावा जरूर जय हनुमान करंजाडे संघाच्या आपण पाहतो. 1 गडी बाद. आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल टू सागर मात्रे असं बॅटल. डावखुरा खरं तर फलंदाज आहे. यावेळी मात्र पहा अकूट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा कोणताही प्रयत्न नाही. फेकी चांगली राहिली त्यामुळे इथे जरूर 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेला देखील इथं प्राधान्य दिलं जाते. 6 षटकाचा सामना आहे. 6 षटकामध्ये खरं तर संयमी खेळ कॅल्क्युलेटेड क्रिकेट जो संघ केलेल तोच मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल यामध्ये ती मात्र शंका नाहीये. इथे फलंदाजाची नक्कीच परीक्षा घेतली जाते. 6 षटकाचा सामना असेल तर सर्व खरं तर फलंदाजाला इथे संधी दिली जाते. त्यामुळे कोणता संघ चांगला खेळ करेल तो नक्कीच पुढील फेरीमध्ये दाखल होईल यामध्ये ती मात्र शंका नाही. मागील मॅचचा विचार केला तर गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव संघ पुढील फेरीमध्ये दाखल झाला. ऑन साइडला तटवण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे आहे. 1 धाव जरूर मिळेल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा. एका धाब्याने धाव फलक पुढे. टोटल 18 या आकड्यावरती 19 धावा लागलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर साहिल पाटील आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला प्रतीक गोलंदाजी मार्कवर होता. 12 धावा प्रतीकने खर्च केल्या. 1 विकेट सजा खात्यामध्ये. त्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना साहिल पाटील देखील इथून एकही मोठा फटका अद्याप लगाव दिला नाही इथे गोलंदाजी मार्कवर साहिल पाटीलने. फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पहा साहिल टू सागर म्हात्रे असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर बॅटर सागर आलाय पहा फलंदाजीसाठी. स्लॉट मध्ये चेंडू होता पहा. दमदार खोदून काढलाय चेंडूला. वाईडिश लॉंगअप मध्ये दूरवरून खेळाडू येतील. चेंडूची अडवणी करतील. तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. इथून या षटकामध्ये एकही मोठा फटका खरं तर आला नाहीये. त्यामुळे चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो अचूक टप्प्यावर गोलंदाजी चांगलं नियंत्रण खरं तर आपण पाहू शकाल साहिलच्या माध्यमातून केलं जाते. प्रॉपर लाईन लेन चांगले आपल्याला पाहायला मिळाले. गुडलेन स्पॉटवर चांगले चेंडू हाताळले गेले जात आहेत. लेनवर चांगली लाईन लेन इथं केली जाते साहिलच्या माध्यमातून. साहिल पाटील गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलाय. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. एज लागलाय. झेलची संधी आहे आणि दुसरा विकेटचं पतन. आकाश घेतोय झेल. फलंदाज जय बोहीरची पारी संपुष्टात.
त्यामध्ये 20 धावा जरूर लागलेल्या आहेत. 2 विकेट जरूर गमावलेत. इथून मात्र 4 षटके अद्याप शिल्लक असेल. 4 षटकामध्ये किती धावाचा डोंगर उभारला जाईल हे देखील पाहणं गरजेचं, कारण की फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल असलेली खेळपट्टी पाटापिच मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतो. कारण पहिल्या मॅचचा जर विचार केला तर गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानापूर संघाने 64 धावा तिथे या खेळपट्टीवर चेस केल्यात. अतिशय अवघड होतं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो खेळपट्टीवर पूर्णपणे ओस पडले असते. त्या ओसवरती मोठे फटके मारणं तितकंच अवघड असतं आणि त्या अशक्य कामाचं शक्य करून दाखवलं ते म्हणजे खानापूर टीमने. चांगला खेळ सादर केला गावदेवी चॅम्पियन वाकडे संघासमोर. असं वाटलं होतं की मॅच गावदेवी चॅम्पियन वाकडे संघ खरंतर जिंकेल, परंतु तिथून मात्र सचिन मुंडे यांची चांगली खेळी खरंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. आणि पुढील फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहिला खानापूर टीम. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लोकेश दाखल झालाय. सागर म्हात्रे आता सलामीला आलेला फलंदाज ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन मिलिंद पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. इथे पहा ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत यस वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. टोटल स्कोर बोर्डवरती धावा लागल्या 21 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा मिलिंद पाटील मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस होता. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग. त्याचा फायदा इथे फलंदाजांनी घेतलाय. चेंडू जाईल सरळ दन 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 करत सीमा पार. 4 रन. प्रमोद पाटीलने खरं तर दुसऱ्यांदा इथे मिस्टेक करण्यात आलेली आहे. मिस फिल्डिंग इथे पाहायला मिळते तोंडरे संघाकडून. त्याचा फायदा इथे फलंदाज उचलतील. अखूट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये. खेळाडू तिथे आहे सूरज खरं तर फिल्डर जज केला. सेफ हँड्स. चांगला झेल इथं घेण्यात आला. सलामीवीर फलंदाज सागर म्हात्रे बॅक टू द डगआउट. आसरेला मोठा खेळ तिथं सादर करू शकले नाही. आता इथून नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सूरज शेलर आलाय. मिडल ऑर्डरला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 6 षटकाचा सामना आहे. धाव फलक स्थिर. टोटल धावा लागले ते म्हणजे 25 धावा लागलेल्या आहेत. धाव फलकावरती आपण इथे पाहू शकाल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 25. तिसरं षटक मार्गस्थ आहे मिलिंद. गोलंदाजी मार्फत मिलिंद पाटील चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी चांगलं नियंत्रण ठेवलं जातंय. तिखट मारा केला जातोय गोलंदाजी मार्फत मिलिंद पाटील. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सूरज शेलर आलाय. इथून कशा प्रकारे फलंदाजी करेल टीम जय हनुमान करंदाडे संघ हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. इथे पहा ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न खरं तर आलेला इथं पाहायला मिळाला. खरं तर फलंदाज सूरज शेलार याचा. फसवा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगतात. धाव फलक स्थिर 25 धावा जरूर लागलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅट खरं तर इथे धावा येत नाही, त्यामुळे खरं तर इथं स्विच हिट करण्याचा प्रयत्न सूरज शेलारचा आपण इथं पाहिला. अपयशी ठरलाय. लगातार 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. आता प्रेशर पूर्णपणे क्रिएट केला जातो इथे फलंदाजांवरती. इथे देखील पहा चांगली लाईन आहे. चूक टप्प्यावर गोलंदाज. चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न गोलंदाज मिलिंद पाटील याचा राहिलाय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत लगातार 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम इथं केलं जातंय मिलिंद पाटीलच्या माध्यमातून. इथे देखील पहा कट करण्याचा प्रयत्न. जेलची संधी. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू होता. चेंडू जाईल थर्डमॅन रिजन मध्ये. 1 धाव जरूर मिळेल. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील जरूर मिळत आहेत. तर मिलिंदच्या माध्यमातून देखील पहा सातत्यपूर्वक चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. 2 मेड्यांना षटक देखील मागील काही शृंखलेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून देखील चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. मिलिंद षटक इथे संपन्न होते. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टोटल 27 धावा. जय हनुमान करंदाडे संघ.
सन्माननीय कांतीलाल पाटील साहेबांचं शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आज श्रेयस 11 ताजपूर हा संघ त्यांच्या खरं तर स्वराज हॉटेल सन्माननीय कांतीलाल दादांच्या नेतृत्वाखाली खेळणारे त्यांचं हार्दिक स्वागत आपण इथे करणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल येत्या खरं तर 21 जानेवारी ते 27 जानेवारी पासून खरं तर परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या संयुक्त विद्यमानानं कुमारी साई मच्छिंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साई चषक 2025 चा तुम्हाला डे नाईट फॉर्मॅट मधील मोठी ट्रॉफी मोठी शृंखला तुम्हाला अनुभवायला मिळेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक तिथे असेल आणि एक दमदार स्पर्धा तुम्हाला पाटील मैदान तोंडरेच्या मैदानावर बघायला मिळेल. 18 चेंडूचा खेळ तर संपन्न झाला. इथे पहा आल्या इथे आपली हृदय स्पष्ट केलेत, चेंडूला फेकून दिला सर. इट्स आउट ऑफ द पार्क. मायटी ब्लास्ट षटकार. बोल केला जातोय. पहिल्या चेंडूवर इथं षटकार जरूर आलाय. फलंदाज लोकेशच्या बॅटमधून हा आपण दमदार हिट पाहतो. रिप्लेच्या माध्यमातून हाय अँड हँडसम क्वालिटी हिट आपल्याला पाहायला मिळाला. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण प्रतीक पाटील पाहू शकतो. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये इथे देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वाईड लॉंगन मध्ये खेळाडू आहे. मिस फिल्डिंग होईल का, परंतु एक धाव पूर्ण केली जाईल. चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली. एक धाव जरूर मिळते. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल स्कोर बोर्डती धावा लागल्या त्या म्हणजे 34 धावा लागलेल्या आहेत. प्रतीक पाटील आपलं दुसरं षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुरेश शेलर ऑन स्ट्राईक करताना पाहायला मिळतील. 34 धावा लागलेल्या आहेत. आपण पाहत आहोत स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 हे दमदार नियोजन. इथे पहा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. चौथ्या विकेटचं पतन होईल. सूरज शेलार जाईल तंबूच्या आसऱ्याला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू च्या मोबदल्यामध्ये ओव्हर द विकेट. इथे पहा मोठा फुल टॉच चेंडू होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु फेकी दमदार राहिले. त्यामुळे एका धावेवर समाधान मानावे लागेल इथे दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर आलेल्या
पहिल्या चेंडूवर खरं तर इथे षटकार लगवला, सोपाने देखील लगवला तो षटकार आणि त्यानंतर आपण फलंदाजी मार्गवर पाहतोय सूरज शेलारच्या बॅट पण देखील आपण एक षटकार पाहिलाय. म्हणजे दोन्ही लोकेशच्या बॅट पण षटकार आपण पाहिला. गोलंदाज प्रतीक पाटील तयार असेल ते देखील पहा स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट खेळला होता हा चेंडू कर्लंद कार्पिटच्या साहाय्याने मिड विकेट रिजन पर्यंत खरं तर चेंडू जाईल. बॅटला खरं तर चेंडू अडलला होता, लागला होता, त्यामुळे इथे मात्र एकच धाव घेतली जाईल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पंचाचा इशारा येतोय षटक समाप्तीचा आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले. जय हनुमान करंजाडे संघ जाऊन पोहोचलाय 4 गडींच्या मोबदल्यामध्ये 42 या आकड्यावरती. सन्माननीय कांतीलालजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. खरं तर स्वराज हॉटेलचे ते प्रोप्रायटर आहेत आणि आज एक संघ देखील त्यांनी पुरस्कृत केलाय, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मी रोशन फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानात सुरू असताना आपण बघतो. धन्यवाद सन्माननीय कांतीलालजी पाटील साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मोठं योगदान दिलंय त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार. ड्रिंक्स ब्रेक मैदानात सुरू आहे, तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. परंतु यानंतरचा जो सामना होणार आहे त्या अपकमिंग दोन्ही संघनायकांना मी विनंती करेन. पुढचा सामना होईल दोन बलाढ्य संघामध्ये श्रेयस 11 ताजपूर आणि त्यांना फाईट करील मरियाई हॉटेल 6 स्टार वेगर. दोन्ही संघाचे कॅप्टन सामने अगदी रुटीन नुसार होणार आहेत, त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज व्हायचं. एक ओव्हर या 2 ओव्हर नंतर अर्थात इनिंग समाप्तीनंतर केला जाईल टॉस. आयोजकांकडून सूचना आहे आणि खरं तर व्यासपीठावर जे तुम्हाला व्यासपीठ बनवले, खेळाडू कक्ष बनवले, तिथे तुमचे फक्त खेळाडूच बसवा. तुमचे कोणी पाहुणे असतील त्यांनी इकडे आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन बसलास तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त पाणी घेऊन तुमचा 12वा खेळाडू जाईल आणि खेळाडूला मैदानामधून आवाज देऊ नका, ही विनंती प्रत्येक टीमला आहे, हे लक्षात घ्या. अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे, हे आयोजकांनी सांगितलं, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले, प्लीज ही विनंती. तर 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या अखेरीस तर 4 षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 42. नवीन गोलंदाज इथं मैदानाच्या आतमध्ये सूरज सुजल पाटील मैदानाच्या आतमध्ये. इथे पण चांगला चेंडू इथं हाताळला जातोय. अंडर 20 चा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अंडर 15 क्या बात आहे, यंग टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आत. सन्माननीय गोपीनाथ फडके माजी सरपंच यांचं इथे शुभागमन झालं, त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाज सुजल पाटील आहे, वयाच्या 15व्या वर्षी पदार्पण करतोय. पहा आरकेसीसी तोंडरे संघाचा एक दमदार गोलंदाज, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. वाह क्या बात आहे, लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. जबरदस्त गोलंदाजी, चांगली लाईन इथं पाहायला मिळतोय सुजल पाटीलच्या गोलंदाजी मार्कवर. दमदार गोलंदाजी, चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न सुजल पाटील याचा राहिलाय. 2 लगातार डॉट चेंडू फेकले जात आहेत, पूर्णपणे प्रेशर क्रिएट केला तो इतर लोकेशवरती. फलंदाजी मार्फत लोकेश पुन्हा एकदा सज्ज राहतील आणि गोलंदाजी मार्फत आपण पाहतो सुजल पाटील. इथे देखील पंचांनी लाईन चेक केली, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर, पंच इशारा करतात यस इट इज अ वाईट कॉल. अवंतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. टोटल धाव फलकावर धावा 43. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा जरूर लगवल्या आहेत. पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतो जय हनुमान करंजाडे विपक्ष आरकेसीसी तोंडरे या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते.
सुजल पाटीलचा पुढचा चेंडू बॅटची एज अँड टेकन बॅट्समन आउट कॉट बिहाइंड द विकेट. लोकेशला परतावं लागेल तंबूच्या असलेला. माजी सरपंच सन्माननीय गोपीनाथ फडके यांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहा गोलंदाजी करत असताना आपण पाहतो 5 षटक प्रगती पथावर असताना धाव फलकावर धावा 43 5 गडी बांध. दररोज प्रॅक्टिस करत असताना 200 चेंडू खरं तर सराव करत असताना सुजील पाटील मैदानाच्या आतमध्ये खरं तर ग्राउंडवर टाकतो अशी आमच्यापर्यंत माहिती 12th मॅन करत आहेत. खरं त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज खरं तर 10वीचा पेपर असून देखील तो खेळायला आलाय सुजल पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि खेळ सादर करतोय. जबरदस्त खेळ, चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते. सुजल पाटीलच्या माध्यमातून 3 चेंडू अद्याप त्याने खरं टाकले आहेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि 1 धाव अशी गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते. अजून उर्वरित चेंडू काही शिल्लक असतील, इथून मोठे फटके येतील का? बॅकफुटला जरा जाताना पाहायला मिळतो टीम जय हनुमान करंजाडे संघ. धाव फलकावर धावा 5 षटक प्रगती पथावर असताना 43 धावपूर्वक पूर्णपणे स्थिर आपल्याला पाहायला मिळते. सुजल पाटील आला गोलंदाजी मार्गावर अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना. इथे देखील पहा मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न ऑन साइडला बाउंड्री लाईन क्लिअर करत कॉर्नर रिजन मध्ये आल्या विशाल बोहीरच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. पाटील वर हल्ला बोल केला जातो. विशाल बोहीरच्या बॅट मधून हेलिकॉप्टर फ्लॅट हिट दमदार स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा 49 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुजल पाटील गोलंदाजी मार्कवर स्लॉट मध्ये खरं तर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथून देखील टॅप केलाय चेंडूला. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, दूरवरून येतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न इथं केला जाईल आणि 2 धावा जरूर मिळतील. फिकी खराब राहिली त्याचा फायदा 2 फलंदाजांनी इथे उचललाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाव्याने धाव फलक पुढे. टोटल 50 पण 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत जात असताना जय हनुमान करंजाडे संघ पाहिला. आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं 63 धावा केल्या होत्या. टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाने 64 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि 64 धावा तर 4.3 षटकामध्ये पूर्ण केल्या. टीम तर आई जगदंबा 11 खानाव संघाने. गोलंदाज तयार. इथे देखील पहा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाहीये. शेवटचा चेंडू अतिशय दमदार टाकला सुजल पाटीलने. षटकाची होईल समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागलेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टोटल 50 पण 51 धावा. एनडी विभागातील जे पंच असतील त्या सर्व पंचांना विनंती असेल की टी शर्ट तुम्ही खरं तर स्प्रिट स्पोर्ट मधून घेऊन जायचे. दीपक भाईंशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सर्व पंचांना त्यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आले आहेत. त्यांचा देखील आपण सहर्ष हार्दिक आभार आणि सहर्ष स्वागत करणार आहोत. बघा स्पर्धेचे नियम स्ट्रिक्ट आहेत. त्याच्यामुळे नेक्स्ट मॅचच्या 2 संघादरम्यान होईल. सामना असेल श्रेयश 11 ताजपूर आणि मरियाई हॉटेल साई स्टार विगर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी हे षटक संपण्या अगोदर आपण इथे सज्ज पाहिजे ते लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन प्लीज ओ टू कॉम बॉक्स. शेवटचं षटक या गोलंदाजी मार्कवर सुमित पाटील आला. इथे देखील पहा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका लगवायचा होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन कमी आणि विकेटचं पतन. 5वा धक्का टीम जय हनुमान करंजाडे संघाला.
मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू अद्याप खरतर टाकलेला आहे. 5 चेंडू जरूर शिल्लक आहेत. विगर संघाचे खरतर संघनायक सचिन फडके खरतर उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर ताजपूर संघ तुम्ही जर या देखील उपस्थित असाल तर त्वरित यायचंय. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कवर सुनीत पाटील शेवटचा अंतिम षटक घेऊन खूप टप्प्याचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न सुनीत पाटीलचा सफल राहिलाय. हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता चांगला चेंडू होता. सुनीत पाटील याच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न इथं केला जाईल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा आहे. वाईड स्ट्रॉंग मध्ये खेळाडू आहे सेफ हँड्स. झेल जरूर इथं घेतला जातोय. 7व्या विकेटचा पतन, 7वा करारा झटका टीम जे हनुमान करंजाडे संघाला. फलंदाज भावेश गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतलाय. शेवटचं षटक घेऊन सुनीत पाटील अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना एकही धाव अजून खर्च केली नाही. 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. सर्व गोलंदाजांचा विचार केला तर या मॅच मध्ये पूर्णपणे गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. प्रतीक पाटीलने पहिलं षटक हाताळलं होतं, दमदार गोलंदाजी केली, 12 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर साहिल पाटीलला त्याने देखील चांगली गोलंदाजी केली, 8 धावा खर्च करत 1 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. म्हणजे अद्याप खरं तर चांगली गोलंदाजी राहिली. RKCC तोंडरे संघाकडून टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी खरं तर RKCC तोंडरे संघाकडून आपण पाहतो. आता अद्याप काही चेंडू शिल्लक असतील. षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 51 धाव फलक पूर्णपणे स्थिर. आणि इथून 3 चेंडूमध्ये धावा जास्तीत जास्त काढावे लागतील टीम जे हनुमान करंजाडे संघाला. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राज आलाय. राज आणि विशाल भोईरच्या बॅटमधून आपण एक दमदार हिट पाहिला. एक षटकात जरूर आहे तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहतो. सुनीत पाटील 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राज फलंदाजी मार्कवर. ऑफस्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न होता आणि यस रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. 8वा करारा झटका टीम जे हनुमान करंजाडे संघाला. फलंदाज बाद. पाटीलच्या माध्यमातून इथं दाखवण्यात येते. दमदार गोलंदाजी राहिले. 5 षटकाच्या करीस टोटलला धाव फलकावर धावा 51 होत्या आणि 6वं षटक म्हणजे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुनीत पाटीलला आणि 4 चेंडू अद्याप हाताळलेत आणि 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केले नाही. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये दमदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतो सुनीत पाटील 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. इथून एखादा मोठा फटका येईल का. निखिल शेठ नावडेकर साहेबांचे शुभागमन होते. याबापण अतिथी मंचावर आपलं स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. लगातार 5 चेंडू डॉट फेकले जात आहेत. या आपण स्पर्धेमध्ये पहिली खरं तर निधाव षटक हातलेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. गोलंदाज सुनीत पाटील शेवटचं षटक शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात म्हणजे बाद होईल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो निर्धाव षटक टाकण्यात येते गोलंदाज सुनीत पाटीलच्या माध्यमातून. 6 षटकाची होईल समाप्ती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 51 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माजी सरपंच सन्माननीय गोपीनाथ फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे.
सामना होईल श्रेयश 11 ताजपूर आणि त्यांना फाईट करेल मरिया हॉटेल 5 स्टार व्हीगर. 6 ओव्हरची मॅच आहे. 5 गोलंदाजांचा वापर होईल हे लक्षात घ्या. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. कॉल कोण करेल? ताजपूरचे कॅप्टन. हेड इज कॉल, छापा इज कॉल अँड इट इज अ टेल. तर टॉस जिंकलाय व्हीगर. सचिन दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय पहिल्यांदा सांगाल? बॅटिंग. आज बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागील काही स्पर्धेमध्ये आम्ही बघतो की टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही बॅटिंगच करताय. काय रणनीती आहे या टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याच्या मागे? काय रणनीतीने आम्ही पहिल्यांदा बॅटिंगच करतो. कशी वाटली स्पर्धा? कारण पहिल्या फेरीतील सर्व सामने 6 ओव्हर आणि सेकंड राऊंड 5 ओव्हर. कसं वाटतं? आयोजन तर खूप छान आहे आणि इथे केलेला पण मजा येईल. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. या मॅच मध्ये तुम्हाला आता असं म्हणण्यासाठी हरकत नाही की टॉस फक्त फॉर्मॅलिटी म्हणून पार पाडले आपण. कसं वाटतंय 6 षटकं खेळताना काय रणनीती? रणनीती ग्राउंड चांगला आहे, आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती आणि झालंय तसं. त्यामुळे आता कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. आणि फर्स्ट टाइम पनवेलमध्ये आलोत आम्ही अलिबागवरून आणि त्यामुळे आमचे जे ओनर आहेत त्यांचं अभिनंदन, थँक्यू बोलतो पहिले. कारण खेळायला एवढी मोठी स्पर्धा आहे, ग्राउंड पण चांगला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आज ताजपूर संघ अलिबाग मधून इथे आलाय. पहिल्यांदा विभागामध्ये हा संघ खेळ आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय मरिया हॉटेल 5 स्टार व्हीगर या संघानं. तर वलूया कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूया आवाजामध्ये बदल आपण करूया. ऐकूया रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचा आवाज. सन्माननीय गोपीनाथजी फडके साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मी स्वप्नील दादांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे पार पाडावा. एकेकाली ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं सन्माननीय गोपीनाथ शेठ फडके यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार इथे व्यक्त करत आहोत. पुढचा सन्मान आपण करूया निखिल नावडेकर यांना आपण सन्मानित करणार. मी रोशन दादांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. मी मान्यवरांचा पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार इथे व्यक्त करतो आणि बोलूया आपण या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचा आवाज. चला फलंदाज पाठवा RKCC तोंडरे मैदानामध्ये. कारण आता टायमिंग झालाय जवळपास 1:15 वाजून 15 मिनिटं झालेत आणि दुसऱ्या मॅचची सेकंड इनिंग आपल्याला 6 सामने आज दिवसभरामध्ये कव्हर करायचे. पहिल्या फेरीतील सर्व सामने आपण 5 षटकांचे बघतो आणि सेकंड राऊंडचे पहिल्या फेरीतील 6 ओव्हरचे आणि सेकंड राऊंडचे 5 ओव्हरचे सामने होतील हे लक्षात घ्या. सन्माननीय प्रदीप फडके यांचं मैदानावर आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. अतिशय चांगली लढत मैदानात. बिग फाईट, बिग बॅटल. 2 बलाढ्य संघामध्ये हे फाईट सध्या सुरू असताना तुम्ही बघतायत. दोन्ही ऑफिशियल्स आमचे मैदानात दाखल झाले. ते मॅच मध्ये अगदी अनिल टेंबे असेल, त्यासोबत सुनील तांडेल हे 2 ऑफिशियल अंपायर. सध्या मॅच रेफरी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण मिस्टर सँडी पालकर यांना आपण बघतो. त्यांची ग्रामस्थ मंडळ केवायची स्पर्धा नुकताच पार पाडली. खूप दमदार स्पर्धा तिथे आपण बघितली. मोठं योगदान तिथे होतं.
खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि दुसऱ्या सत्रामध्ये जॉईंट होत आहेत आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. धन्यवाद वैभव, धन्यवाद लवेश. बिल्कुल चलते मैदान की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं. जहां पर दूसरा मुकाबला टॉस जीतकर पहले फील्डिंग किया तोंडरी टीम ने और कमाल की गेंदबाजी करते हुए 51 के ऊपर रोका करंजाड़ी टीम को. और पहली गेंद के ऊपर शुरुआत काफी जबरदस्त, डीप लॉन्ग लेग सीमा रेखा की तरफ दंग करती हुई गेंद सीमा पर 4 रन. और इसे 1 रनों की मदद से आरकेसीसी राधा कृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे मैदान के अंदर देख सकते हैं. बबलिया जिस तरीके से हम देखते हैं दोस्तों, सुनीत पाटिल बड़े हिट के लिए जाने जाते हैं. पनवेल प्रीमियर लीग में भी काफी कमाल का परफॉर्मेंस रहा था पिछले साल इनका, लेकिन आज अपने ग्रामीण का ये मुकाबला खेलते हुए आज मेडन ओवर का विक्रम देख सकते हैं. और इस सीजन की ये तीसरी मेडन ओवर उनके ओर से नजर आती है. यानी कि प्रतिभावान और गुणवान खिलाड़ी है और ताकत है इस खिलाड़ी में. आर राजदी के कप्तान है खुद के टीम के और कप्तान की जिम्मेदारी निभाते हुए सलामी बल्लेबाजी के लिए. लेकिन घातक गेंदबाजी हमेशा करंजाड़ी टीम की जानी जाती है और वही गेंदबाजी आप करनी पड़ेगी तोंडरे टीम के खिलाफ. हल्के हाथों से खेलने का प्रयास, शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, तब तक उठाएंगे, फील करेंगे. 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से आरकेसीसी तोंडरे 11 टीम का स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रन 6 ओवर के मैचेस है और 6 ओवर के मुकाबले में निश्चित तौर पर सभी कप्तानों को काफी पसीना यहां पर छूटेगा. ये पहली ऐसी मेरी धुंधरी विभाग की बल्कि पनवेल तालुके की ऐसी टूर्नामेंट है जहां पर 6 ओवर के मैचेस खेले जा रहे हैं. सभी टूर्नामेंट में आपको 5 ओवर के मैचेस देखने को मिलते हैं, लेकिन ये एकलौती ऐसी पनवेल तालुका की टूर्नामेंट है जहां पर 6 ओवर के मुकाबले रखे जाते हैं मुरबी के मैदान के ऊपर. बढ़िया शॉट, इनसाइड आउट खेला हुआ, कवर की तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी पहुंचे तब तक गेंद सीमा रेखा पार, 4 रन. स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची फिलहाल 10 रन. पावर प्ले के ओवर में दमदार शुरुआत. हालांकि जय चौहान गेंदबाजी के लिए ताकतवर जाने थे, लेकिन आज राज का इस्तेमाल किया. राज भिखारे बॉलिंग मार्ग पर थोड़े से महंगे साबित होते हुए तो खींचना चाहते थे जल्दी इस गेंद को. अपील हल्की सी की हुई अंपायर की तरफ, लेकिन विश्वास नहीं था इस अपील में. डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति नजर आती हुई. 6 ओवर का मैच, पावर पे 2 होंगे और अब तक देखा जाएगा तो शुरुआत मात्र जबरदस्त पहले विकेट के लिए आरकेसीसी तोंडरे 11 टीम की ओर से. 2 बाउंड्री अब तक इस ओवर में बल्लेबाज आकाश पाटिल ने भागे और पावर प्ले के ओवर में हमेशा चौकों की बौछार करने की क्षमता रखता है ये खिलाड़ी. इस बार भी निकाले जरूर, फील्डिंग करा बैकफुट पॉइंट के खिलाड़ी की ओर से. डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ गेंद जाती हुई, शानदार हिट, 4 रन. और पावर प्ले के ओवर में ये तीसरा चौका और इसी के साथ ओवर की समाप्ति. 3 बाउंड्री की मदद से पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 14 रन बगैर विकेट कोई नुकसान पर. सुप्रसिद्ध पकवाज वादक
गायक, संगीतकार, संगीत विशारद सोमनाथ पडके साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. गणपती सण असू द्या किंवा नवरात्र असू द्या, नेहमीच त्यांचं आपण भजन सातत्याने पाहतो. प्रकाश बुवा कोलंबेकर असतील संगीत विशारद, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत. सोमनाथ पडके साहेब, सोमनाथ बुवा पडके यांचे या ठिकाणी आगमन, आपलं सहर्ष स्वागत. तो चलिए बिल्कुल यहाँ पर 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर अभी बात करेंगे. तो निश्चित तौर पर आखिरी 5 ओवर का खेल बचा हुआ है और 5 ओवरों में यानी कि 30 गेंदों में जीतने के लिए मात्र 38 रनों की जरूरत है. सुनीत पाटिल स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज आकाश को आप देख सकते हैं. पावर पे की ये दूसरी ओवर. जय जवान बड़े गेंदबाज है लेकिन बड़े गेंदबाज के खिलाफ बड़ा काउंटर अटैक. गेंद मिड विकेट सीमा रेखा पार. सुनीत पाटिल बबले के बल्ले से 4 रन. तो प्रियांश एंटरप्राइजेस के ओनर जयबंत भाई पाटिल इनके ओर से शुभकामनाएं तोंडे टीम को. संग्राम 11 के पुरस्कृत सचिन भाई भाया, इनके ओर से भी शुभकामनाएं. चलिए इस बार फील्डिंग खराब है, क्या मौका मिलेगा? बिल्कुल, जहां पर 2 रन आसानी के साथ बल्लेबाज पूरे करते हैं और इसी 2 रनों की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई 20 रनों के ऊपर 52 रनों का लक्ष्य है जीतने के लिए. अभी भी बात करेंगे तो फिलहाल 32 रनों की दूरी है, कमबैक करना पड़ेगा. साझेदारी जो है काफी ताकतवर बन रही है और इसी साझेदारी के बदौलत यहां पर बड़ा सिकंजा कस सकती है मैदान के अंदर. आप देख सकते हैं खेलने वाली टीम आरकेसीसी. तो सफल हुए थे जरूर. लाइन काफी अच्छी है जय चौहान की, लगातार मिडल स्टंप की लाइन रखते हुए देखा था यहां पर कि बल्लेबाज ज्यादा सफल हुए थे. अगर उनकी लाइन में जोन में गेंद अगर देते तो डेफिनेटली बबले के बल्ले से बड़ा हिट आ सकता था, लेकिन कमाल की लाइन और लेन की गेंदबाजी नजर आती हुई. ये लीजिए 10 ट्रेलर के मालिक खान रोड लाइन्स के ओनर कोलंबोली के मटालू सेठ, इनके ओर से शुभकामना. चूंकि मटालू सेठ आपका स्वागत है और इसी के साथ जय चौहान को मिलती हुई पहली सफलता और पहला करारा झटका आरकेसीसी तंत्री टीम को. बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर. सोपान के द्वारा यह कैच पकड़ा. पिछले 3 साल की अगर बात करेंगे तो गुरुदत्त कृपा भवन जे यानी कि डीबी भाई मात्रे सरपंच ट्रॉफी का आयोजन किया गया था. तो बोनशेत के खिलाफ सोपान ने दमदार बल्लेबाजी की थी. लगभग 103 रनों का लक्ष्य था उनके सामने 5 ओवर के मुकाबले में. और करंजारे टीम ने भी पहले 3 ओवर में लगभग 80 के ऊपर रन ठोके थे, लेकिन एक ओवर में जब 27 की जरूरत थी आई थिंक तब वहां पर करंजारे टीम को मुकाबला गंवाना पड़ा था. यह बड़ा मुकाबला हुआ था करंजारे और बोनशेत के बीच में. केलॉग्स कंपनीचे तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, कामगार क्षेत्रातील दमदार नेतृत्व आणि हरिभक्त परायण प्रकाश बुवा कोलंबेकर यांचे परम मित्र सचिन शेठ पडके यांचे या ठिकाणी सचिन दादा पडके यांचे या ठिकाणी आगमन. सचिन दादा आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. चलिए बॉलर जय चौहान तैयार होते हुए. शॉर्ट पिच लाइन की बॉल हल्के हाथों से गेंद को खेला. पॉइंट में बढ़िया फील्डिंग नजर आती हुई. वेरी गुड थ्रो एंड गुड कलेक्टिंग. ये अच्छा संगम हमें देखने को मिला. तब तक 1 रन पूरा. 1 रनों की मदद से राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंड्रो 11 टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 21 रन. 31 रनों की अभी भी आवश्यकता है. दूसरा ओवर प्रगति पथ पर है. हमारे सैंडी पालकर देखिए अंपायर की भूमिका में. अनिल टेम्बे यानी कि साउथ अफ्रीका टीम के कप्तान टेम्बा बाबूमा जिसे कहा जाता है, वो अनिल टेम्बे अंपायर की भूमिका में. टेम्बा बाबूमा देख सकते हैं. दूसरे अंपायर सुनील तांडेल और मेन अंपायर सैंडी पालकर. जबरदस्त अंपायर की भूमिका हमेशा देखते हुए दोस्तों. और बढ़िया टैलेंट का इस्तेमाल. शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ जानी जाती है और उसी का इस्तेमाल किया. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा पार 4. और इसी के साथ सेकंड पावर प्ले भी समाप्त हो चुका है. 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंड्री टीम की रन संख्या पहुंची है 25. जीत के लिए लक्ष्य था 52 रनों का, यानी कि आप चाहिए मेरे ख्याल से
27 रनों की आवश्यकता 24 गेंदों में। लीजिए, मंडप डेकोरेटर के हाथ में पगार भी बढ़ा दिया। पंखे की मांग करते हुए, बहुत गर्मी हो रही है, आइए ऊपर आइए, लगाइए, क्योंकि 2-3 दिन थोड़ा मौसम खराब था, ऐसा लगता कि बारिश होने वाली है। और चलिए, कूलर भी है, साथ ही साथ पंखों का भी इंतजाम करते हुए प्रकाश वो आइए कोलंबेकर, आप यहाँ बैठिए, आपका इंतजार है। चलिए, यहाँ पर 25 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब 24 गेंदों में 27 रनों की आवश्यकता। हमारे बेस्ट अपडेटर यानी कि पीपी पड़के विहिगर मैच का आनंद लेते हुए, नेरी धुंधरे विभाग हो चाहे अन्य पनवेल रायगढ़ में कहीं भी टूर्नामेंट हो, हमेशा जिनका हमें दमदार योगदान रहता है, वो प्रशांत पड़के पीपी अपडेटर आपका हम स्वागत करेंगे। 25 बने स्कोर कार्ड के ऊपर, 12.50 का ये करंट रन रेट और 6.76 की रिक्वायर्ड रन रेट से अब यहाँ पर रन बनाने। अच्छी बात है आरकेसीसी के लिए कि विकेट नहीं गवाए, और यहाँ पर जय हनुमान करंजाड़ी टीम को विकेट निकालनी पड़ेगी। सनी कैकाड़ी टीम के कप्तान हैं, जिनके ऊपर गेंदबाजी की अपेक्षा होगी। लेफ्टी गेंदबाज मात्रे, उनके ऊपर जिम्मेदारियां बनेगी। फुल टॉस बॉल, इस तरीके की खराब गेंदें करेंगे तो इसका फायदा बल्लेबाज जरूर लेंगे, और गेंद जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा की तरफ 4 रन। रही है बल्लेबाज सूरज और आकाश पाटिल की ओर से। 29 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, और ये भी लोवर फुल टॉस बॉल थी। एक्स्ट्रा कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑफ का खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर की तरफ आके गेंद को उठाए विनायक और जय थे, तब तक वहां पर बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 30 रन। 22 रनों की अभी भी आवश्यकता है, जी जान से लड़ रही है जय हनुमान 11 करंजाड़ी टीम, लेकिन कहीं ना कहीं थोड़ी सी मुश्किलों की बाधा भी उनके सामने है। और लवली डिलीवरी, इन्हीं गेंदों की तलाश है। ये गेंदबाजी अगर आप देख सकते हैं ना संदेश, तो मुझे सोहेल तनवर की याद आती है, जो पाकिस्तान टीम के लेफ्ट आर्म पेसर गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन ये राइटी गेंदबाज है जय हनुमान करंजाड़ी टीम के, जिनका अलग एक्शन है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में आंध्री नेल हो, सुनील नारायण हो, अजंता मेंडिस हो, ऐसे अलग अलग किस्म के गेंदबाज हमें देखते हैं, और आजकल ग्रामीण क्रिकेट में भी ये अलग अलग किस्म के गेंदबाज नजर आते हुए। मिस्टर के हवा में गेंद, मौका बनेगा। डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी जय चौहान, गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बैट्समैन होंगे आउट। दूसरा विकेट मैदान से बाहर आरकेसीसी टोंडे टीम का। टूर्नामेंट दोस्तों आपके हर साल नजर आता है 1 लाख की ये टूर्नामेंट, लेकिन पूरे पनवेल तालुका का अगर विचार करेंगे ना, तो 6 ओवर की टूर्नामेंट मेरे ख्याल से ये नेरी धुंधरे विभाग की सबसे बड़ी टूर्नामेंट है, जहां पर 6 ओवर यानी कि आपको अच्छा क्रिकेट देखने को मिलता है। आपकी काबिलियत क्या है 6 ओवर में, ये क्षमता हमेशा इस टूर्नामेंट में देखने को मिलती है। हमारे पिंटा शेख पड़के यानी कि राजेश शेख पड़के आराध्या एंटरप्राइजेस के ओनर, जिनके मार्गदर्शन से ये टूर्नामेंट आज खेली जा रही है। फुल टॉस बॉल, बड़ा शॉट खेला है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ बिग हिट, 6 रन। फिर से एक बार और हल्के हाथों से खेला ऑन साइड में, 1 रन पूरा। स्क्वायर लेग का खिलाड़ी बहुत दूर है, आएगा तब तक आसानी के साथ यहां पर 2 रन पूरे किए। ये होता है किसी भी क्रिकेट खिलाड़ी का टैलेंट। लीजिए, पहली गेंद की इससे पहले छक्का देखा, और उसके बाद आप देख सकते हैं यहां पर सेंसिबल क्रिकेट खेलते हुए 2 रन बटोरे। 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 38। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद अब जीतने के लिए बात करेंगे। आने वाली 18 गेंदें और चाहिए 12 रन, 14 रन।
वो बाइकर मैन बने। करियर की चौथी बाइक उनके नाम पर। जय जवान की ये गेंद बिल्कुल बाहरी किनारा लगातार डायरेक्ट हिट करने का प्रयास, लेकिन गेंदबाज की तरफ भी थ्रो था। ये कवर के लिए गए थे, आगे निकले थे शायद आकाश पाटिल के सामने, माफ कीजिएगा रोशन और सूरज, लेकिन बाल बचे। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई 38 बने 14 रनों की अभी भी आवश्यकता है। महत्वपूर्ण मैच है, तो पहला ही मैच खेल रही श्रृंखला का, और कहीं ना कहीं अब यहां पर इन दोनों टीमों को भी अच्छा प्रदर्शन दिखाना पड़ेगा। विकेट कीपर के द्वारा थोड़ी सी मिसफील्ड, बैकअप अच्छा राज का, वहां पर व्हाइट बॉल का इशारा, अंपायर टेम्बा बबुमा अनिल टेम्बे की ओर से व्हाइट बॉल का इशारा। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 39 रन। जीतने के लिए मात्र चाहिए अब केवल 13 रनों की जरूरत। जबरदस्त ऑलराउंडर परफॉर्मेंस हमें देखने को मिला। संदेश को भी हम कांग्रेचुलेशन देना चाहेंगे आई एक्यूरा इवेंट लाइव को, जिनके 25,000 सब्सक्राइबर पूरे हुए और जल्दी 50 का आंकड़ा भी छूने वाले। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 40। मात्र जीतने के लिए अब चाहिए 12 रनों की जरूरत। वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी जय हनुमान 11 करंजाड़ी टीम को, लेकिन कहीं ना कहीं ये थोड़ा सा इनका प्रदर्शन है वो थोड़ा सा बैकफुट पर नजर आता हुआ। विकेट निकालनी पड़ेगी, दबाव डालना पड़ेगा, तभी तो ये मुकाबला बन सकता है। इन्हें जानते हैं कि अब यहाँ पर पूरी तरीके से मुकाबला गिरफ्त में, एक दूसरा लेकर ये मैच को कवर करने का प्रयास, लेकिन खराब फील्डिंग वहां पर खिलाड़ी की ओर से। तब तक बल्लेबाज के पास 2 रन लेने का कंप्लीट समय था, और ये 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 42। 15 गेंदें बची, जीतने के लिए अब चाहिए मेरे ख्याल से 10 रनों की आवश्यकता। एक तरफा यह मुकाबला अपनी तरफ लाने का प्रयास। सनी कैकाड़ी साथ ही साथ सागर मात्रे जैसे गेंदबाज उनके खेमे में अभी भी सुरक्षित है। हेलो, तो चलिए बिल्कुल यहां पर 2 रन इस बार भी पूरे करते हुए, और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। अब जीतने के लिए चाहिए 8 रनों की जरूरत। 14 गेंदे 8 रनों की जरूरत। देखिए पंखे वाले भाई जरा संभाल के पंखा लगाना, करंट बिरंट लगेगा तो लापड़ा हो जाएगा फिर। 44 रन ऑन द राइज खेला हुआ, ऑन साइड में स्ट्रोक, मिड विकेट पे खिलाड़ी आता हुआ दूर से, एक पूरा क्या दूसरे की कोशिश नहीं, इस बार मना कर दिया है। 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो टोटल 45 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर 52 रन बने। अभी तो 52 का टारगेट है, 45 बने, और अंदर हिस्सा लगा था बल्ले का सागर थे विकेट कीपर के पीछे। चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, इसी के साथ 4 ओवर समाप्त। 4 ओवर में रन बने 45 रन, 12 गेंदे और 7 रनों की जरूरत। जादू की झप्पी मिलेगी कैलाश डुकरे को, क्योंकि दोस्तों हम जानते हैं कि अगला मुकाबला जब लास्ट मैच कैलाश डुकरे खेलेगी तो कैलॉग कंपनी के साथ दमदार हमारे कर्मचारी यानी कि सचिन दादा फड़के, इनके ओर से बख्शिशों की बौछार की जाएगी कैलाश डुकरे के लिए। हर छक्के के लिए इनाम होगा शायद। रोशन उल्वेकर, आइए हमारे प्लम्बिंग सिविल प्लम्बिंग कॉन्ट्रैक्टर अशोक मामा उल्वेकर इनके सुपुत्र हैं, मोरबी टीम के कोच हैं। आज शांत है, उपवास है, गुरुवार है। आइए रोशन भाई स्वागत है आपका। सागर मात्रे गेंदबाजी के मार्ग पर केवल रन चाहिए 7। क्या कोई मेडन ओवर यहां पर देखने को मिलेगा? पहली गेंद बैक टू द बॉलर, बैकअप अच्छा मिलता हुआ, डॉट बॉल की समाप्ति। सुनील पाटिल ने आज पहला मेडन ओवर इस श्रृंखला का फेंका और अपने करियर का और खास करके इस सीजन का तीसरा मेडन ओवर उनके ओर से देखने को मिला। खुद कप्तान है, काफी इंप्रूवमेंट किया अपने आप को, और क्या दमदार क्रिकेट हमेशा खेलते हैं। प्रमोद पाटिल को भी देख सकते हैं, सबसे अनुभवी खिलाड़ी। देखिए सागर बिल्कुल जबरदस्त यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे। तो फिलहाल बात करेंगे तो ये सागर और सनी कैगाड़ी ये आखिरी 2 गेंदबाज होंगे जिनके ऊपर पूरी तरीके से अब तारोमार बन सकती है। 10 गेंदें बची है, 7 रनों की जरूरत। मुकाबले धीरे धीरे वापसी करती हुई करंजारी 11 टीम। तो ये भी गेंद जरूर डॉट बॉल हो सकती थी, लेकिन थोड़ा जो खिलाड़ी था सिली मिडाफ का वो थोड़ा आगे होता तो ये सिंगल बच सकता था। तो विकेट कीपर क्लोज होते तो भी ये सिंगल बच सकता था। 3 गेंदों के ऊपर 1
क्या आखिरी 3 गेंदों के ऊपर कोई 1-2 रन खर्च करना चाहेंगे या आखिरी ओवर सनी कैकाड़ी के लिए ये 4 या 5 रन दे सकते हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं सूरज पाटिल। हाफ ट्रैकर की बॉल और ये बड़ा शॉट खेला है और सीधा गेंद जाती हुई सीमा रेखा पार 4 मात्र चाहिए जीतने के लिए 2 की जरूरत। सनी भाई परफॉर्मेंस बेहतरीन रहा लेकिन बल्लेबाजी दमखम दिखाना चाहिए था। थोड़ा सा 60 के आसपास अगर जाते तो ये मैच आपका बिल्कुल बन सकता था। तो लाइन अप करके जाइए तो टीम मैदान के अंदर। स्वप्नील शेठ पाटील आपल्या सोमनाथ पडके साहेब संगीत विशारद भजन सम्राट सोमनाथ यांचा इथे सोमनाथ बुवा यांचा सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर प्रदीप पडके यांचाही आपण सन्मान करूया। गोपीनाथ उलवेकर साहेब तुम्ही व्यासपीठावरती पाहत आहे आमचे नरेश शेठ पडके असतील ज्यांचं दमदार योगदान 40+ मास्टर केलॉग्स कंपनीचे कर्मचारी सचिन दादा पडके यांचे आम्ही सहर्ष स्वागत। आशिष पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रदीप पडके साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। कैलाश टुकरे का बेसब्री से इंतजार हो रहा है यहाँ पर।